बॉस, मी तुला कधी सांगितलं नाही, पण हे पत्र मी तुझ्यासाठीच लिहिलंय. माझी ती तूच आहेस बॉस. प्रिय बॉस, स न वी वी, सप्रेम नमस्कार विनंती खूप विशेष. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून ना माझं आयुष्य पूर्णपणे बदललंय बॉस. जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो तुम्ही. माझ्या दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवट तुझ्या बरोबरच होतो. हे पत्र मी बॉससाठी लिहिलं होतं, पण द्यायची कधी हिंमत नाही झाली. खूप उशीर केला मी. अहो आई, अजून आवरलं नाहीये तुमचं, काय चाललंय? तुम्ही कुठे निघालात का? अहो निशीच्या वाढदिवसाला. ऐक ना, आधी माझं बोलणं करून दे फोनवर आणि मग जा ना. काय हो सासूबाई, तुमची लाडकी ना तिथे मौज मजा करते, तुम्हाला इथे करमत नाहीये, म्हणून आम्ही आमच्या लेकीच्या वाढदिवसाला जायचं नाही का? मी कशातच मोडता घालत नाहीये बाई, फक्त जरा तारिणीची काळजी वाटते ना, म्हणून फोनवर बोलणं करून दे म्हणते मी. दुसऱ्यांचा जीव घेणाऱ्या बाईची लेक आहे ती. ती जिथे असेल ना तिथल्या लोकांची काळजी करायला हवी आपण. रेखा, काय चाललंय तुझं? आई आधीच काळजीत आहे आणि तू तोंड दिलं म्हणून काही बोलशील तू? कसली काळजी हो? आणि त्या तारिणीची काळजी करायची काहीच गरज नाहीये. मेली तरी बरं होईल, आमच्या मागची कटकट तरी जाईल. मेली मरत पण नाही. रेखा, डॉक्टर डॉक्टर काय झालं? मॅडम, डॉक्टर लवकर या. काय झालं? काय- पेशंटची हार्टबीट खूप लो झाली. काय झालं? पण मला काय बघायचं झालं? आहे. तुम्ही आतमध्ये पण- राहा. पण- डॉक्टर, पण- डॉक्टर, तारिणी, डॉक्टर, काय झालं? डॉक्टर, काय डॉक्टर, झालं? डॉक्टर, एक पेशंटची बॉस, काय झालं? हार्टबीट शांत व्हा. थांबा, बॉस, सर, 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 थांबा. घरातल्या एका सदस्याबद्दल बोलतेस तू, तोंड सांभाळून बोल. नात आहे ती माझी. आणि काय ग, तुझ्या निशीबद्दल असं कोणी बोललं असतं तर तू ते सहन केलं असतंस का? आज तारिणीची आई जिवंत नाही म्हणून तिला वाटेल तसं बोलशील. आणि हे बघ, तारिणीची आई या जगात नाही म्हणून ती पोरकी आहे असं समजू नकोस. ही तुम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. माझ्यावर हात उचलून माझं तोंड गप्प कराल तुम्ही, पण जगाचं तोंड कसं गप्प करणार तुम्ही? एक गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवा, तारिणी त्याच बाईची लेक आहे जिच्यामुळे या घराला, या घरातल्या सगळ्यांना भोगावं लागलंय माझ्या सकट. ती त्याच बाईची लेक आहे जिने लाच घेतली. ती त्याच बाईची लेक आहे जिच्यामुळे तुमच्या मुलीचा कुंकू पुचलं गेलं. आणि हे सत्य कधीही बदलणार नाही. कधी ना कधी, कुठे ना कुठे तारिणीला तिच्या आईच्या कर्माची फळं भोगावीच लागणार. हे कायम लक्षात ठेवा. सर, नाश्ता आणलाय, थोडं खाऊन घ्या ना. हाँ सर, प्लीज थोड़ा सा खा लो. सर, कशी आहे तारिणी? ती शुद्धीवर आली का? डॉक्टर, तिचा जीव वाचणं आमच्यासाठी, आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. हे बघा, तुम्ही शांत व्हा. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करतोय, पण काय? त्यांचा हार्ट रेट तासाभरापासून खालवत चाललाय आणि हे पॉझिटिव्ह लक्षण नाहीये. आता सगळं त्यांच्या विल पॉवरवरती आणि देवाच्या हातात आहे. डॉक्टर, असं म्हणू नका ना, प्लीज प्लीज. मी काहीतरी करा ना, प्लीज वाचवा ना तिला. डॉक्टर, मी तुम्हाला खोटी आशा नाही दाखवणार. आपण सगळे देवाकडे प्रार्थना करूया. ट्रस्ट मी,
आमच्याकडून जे काही शक्य होतं ते आम्ही करून झालंय. आता एखादं मिराकलच त्यांना वाचू शकतं. प्लीज सावरा स्वतःला. बॉसला काय होणार नाही. मी काही होत नाही बॉसला. बॉसला काय होणार नाही. केडी सर ए तुम्ही लक्ष द्या. एकूण एक गाडी चेक केली तरी सुद्धा ती रेव पार्टी झालीच आणि तिची बातमी पण झाली. वाटलं यावेळी तरी आपण त्या स्पेशल क्राईम युनिटच्या आधी पोहोचू, पण नाहीच. शेवटी क्रेडिट त्यांनाच. हॅलो, युवराज खांडेकर. मी युवराज खांडेकर, कौशिकी खांडेकरचा भाऊ. MNN चॅनल आमचं आहे, खांडेकर्स. हो चला, गाडी काढा पटकन. हे बघ ए, फालतूची बडबड करू नका. मुद्द्याचं बोल, जे विचारते ते सांगायचं लगेच. बोल पटकन. बोल ना. ए बॉस कशी आहे? क्रिटिकल. केडी कसे असणार? कालपासून काहीच खाल्लं नाही. आम्हाला विश्वास देतात की बॉस ठीक होईल म्हणून, आणि स्वतःची तब्येत नाही सांभाळू शकत. तेव्हा ते बॉस ठीक होईल ना. काही होणार नाही यासाठी. डोंट वरी. आपल्या टीमचं नाव तारिणी आहे आणि टीमपासून तारिणी कधीच वेगळी होणार नाही. नक्की ना रे वाते. मला खूप टेन्शन आलं. असं करून नाही चालणार आहे डेक्नी. बॉसने आपल्याला काय शिकवलंय? कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभं राहायला शिकवलंय ना. शेवटपर्यंत लढायला शिकवलंय. काही झालं ना तरी हार मानायची नाही. आता ती तिच्या जीवाशी खेळते. आपण तिच्या मागे खंबीरपणे उभं राहायला हवं. आणि माझा विश्वास आहे तारिणीवर, ती पुन्हा त्याच ताकदीने परत येईल. तू बघच. तुझ्या तर हस 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 अजून हस. महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटची कर्तृत्ववान, पराक्रमी, विक्रमी, साहसी पोलीस ऑफिसर तारिणी हिला भावपूर्ण श्रद्धांजली. एका गोळीत गेली तुमची तारिणी. ऐकून फार मजा आली. मजा आली? तुझी मजा काढते मी आता. कमांडर, आता तू बघच. आता सांग कुठून सुरुवात झाली. कोण कोण होतं तुझ्यावर? बोल. हा, असं नाही बोलणार.